इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ परिसरात उभारण्यात येणाऱ्या पीएमई बस स्थानकाचे नाव बदलण्याच्या कारणावरून इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपमहापौर अनिल डाळ्या आणि विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली। अखेर दोन्हीकडील नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद संपुष्टात आणला। या सभेत जागा आरक्षणाच्या विषयावरून नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विषय पत्रिकेवरील 39 आणि ऐनवेळचे 4 अशा एकूण 43 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती। सभेच्या प्रारंभीच मागील सभेचं इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावर शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। त्यावर खुलासा करताना महापौर उदय धातुंडे यांनी कोल्हापूरच्या खंडपीठानं ती विशेष सभा कायदेशीर असल्याचं म्हटलं आहे, तर विभागीय आयुक्तांकडून कोणताही निर्देश अथवा सूचना प्राप्त न झाल्यानं इतिवृत्त नियमानुसार कायम करता येत असल्याचं स्पष्ट केलं। शहरात नव्यानं होत असलेल्या बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशनचं नाव बदलण्याच्या विषयाला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला। छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक याऐवजी श्री शिवतीर्थ बस स्थानक असं नाव देण्याची मागणी विरोधी उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे, सयाजी चव्हाण आणि शिवाजी पाटील आदींनी केली। शिवाय शहरात श्री संभाजी चौक, श्री शंभूतीर्थ चौक असे असताना परत बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिल्यास नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गफलत होण्याची शक्यता असल्यानं बस स्थानकाला श्री शिवतीर्थ बस स्थानक असंच नाव देऊन संपूर्ण परिसर शिवतीर्थमय करण्याची मागणी केली। परंतु सत्तारूढ गटानं ही मागणी अमान्य करत बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक आणि सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी चार्जिंग स्टेशन असं नाव देण्याचं निश्चित केलं। हा विषय मतदानाला घेत सत्तारूढ गटानं 17 विरुद्ध 41 मतांनी हा विषय मंजूर केला। आरक्षित केलेल्या जागा भूसंपादनाच्या विषयावर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आरक्षणाचं प्रकरण न्यायालयात जाईपर्यंत विभाग काय करत होता, किती बाधितांना न्याय दिला असा सवाल उपस्थित केला। शहराची दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नागरिकांना बाग बगीचा, मैदानं, शाळा आदींसाठी जागा मिळत नाही। जागेचं आरक्षण वगळण्यासाठी एक साखळी असून यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची आरक्षित केलेली शेती कवडी मोलानं घेऊन व्यापारी भावानं विकणारी टोळीच कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला। या प्रकरणी बार्निशीमधील दोषी कर्मचाऱ्यांसह एजंटांवर कठोर कारवाई करावी, तसंच आरक्षण केलेली जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी केली। यावर महापौर उदय धातुंडे यांनी या संदर्भात लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन योग्य ते धोरण निश्चित केलं जाईल, तसंच दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। ऐनवेळच्या विषयातील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देणं, मलाबादे चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी शिल्प बसवणं, नदीवेस परिसरातील जागा वैरण बाजारासाठी देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली। या सभेतील विविध विषयांवर झालेल्या चर्चेत सभागृह नेते विठ्ठल चोपडे, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेविका अलका स्वामी, सुशांत कलागते, प्रदीप धुत्रे, सचिन राणे, अमरजित जाधव, अविनाश कांबळे, सयाजी चव्हाण, मारुती पाथरवट, विजया महाजन, स्वाती लोखंडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांनी सहभाग घेतला।